बदलापूर पूर्व येथील मोहनपाम येथे सध्या आपण आहोत। माझ्या पाठीमागे तुम्ही जर पाहिलं तर ही कारवाई कशा प्रकारे सकाळपासून बदलापूर शहरामध्ये सुरू आहे याचा आढावा आपण घेतोय। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कुठेतरी कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन आज ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता संपूर्ण हे जे बांधकाम आहे ते जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। मोहनपाम म्हणून हा संपूर्ण परिसर आहे। मोठ्या प्रमाणात उच्चभ्रू सोसायटी म्हणून या संपूर्ण परिसराला ओळखलं जातं आणि या परिसरातही मोठ्या प्रमाणात जे आहे ते अनधिकृत बांधकाम तयार झालेलं, बाजूलाच पनवेल हायवे आहे तिथेही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट आपल्याला पाहायला मिळतोय आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निर्देशानंतर आपण बघू शकतो आज कुळगाव बदलापूर नगरपालिका ऍक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी आलेली आहेत। जेसीबीच्या माध्यमातून जेवढंही अनधिकृत बांधकाम आहे ते पाडण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। त्या साईडला जर पाहिलं तर स्वतः कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मारुती गायकवाड हे सकाळपासून फील्डवरती आहेत आणि या संपूर्ण कारवाईवरती त्यांचं बारीक लक्ष आहे आणि या सगळ्या कारवाईचा आढावा ते सकाळपासून घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि आता आपण जर पाहिलं तर सुरुवातीला जो बदलापूर अंबरनाथ हायवे आहे तिथे जे अनधिकृत हॉटेल्स, ढाबे, बरेच जे गाड्यांचे शोरूम आहेत, फर्निचर दुकान आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली। तर पनवेल हायवेच्या अगदी सुरुवातीलाच जिथे एका मोठ्या विकासकाचं सध्या काम सुरू आहे तिथेही त्या विकासकाच्या मोठ्या प्रोजेक्टच्या दरवाजाजवळच, प्रवेशद्वाराजवळ असणारं अनधिकृत बांधकाम जे आहे तेही तोडण्यात आलं आणि आता आपण बघू शकतो पुढे बदलापूरमधील प्रसिद्ध मोहनपाम या गृहसंकुलाच्या समोर असणारं हे जे अनधिकृत बांधकाम आहे तेही मोठ्या प्रमाणात जे आहे ते तोडण्यात येते। दोन दोन जेसीबी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात आणि ही अत्यंत महत्वपूर्ण कारवाई जी आहे ती बदलापूर शहरामध्ये कशा प्रकारे सुरू आहे त्याचाच आढावा जो आहे तो आपण घेत आहोत। आणि सकाळपासूनच आपण जर पाहिलं तर नगरपालिका प्रशासन जे आहे ते ऍक्शन मोडमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळते। तब्बल 350हून अधिक अनधिकृत बांधकाम जे आहे ते बदलापूर शहरामध्ये आहे। ती यादी सर्वप्रथम आपण दाखवली, ती प्रकाशित केली एका नामांकित वृत्तपत्रामध्ये कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून ती यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली। त्याच्यानंतर आपण बघू शकतो माननीय उच्च न्यायालयाने कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाला फटकारलं की एवढं अनधिकृत बांधकाम उभं राहीपर्यंत कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन काय करतंय आणि हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालेला आणि आता माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जे आहे ते आपण पाहिलं की कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आलेले आहे। परंतु एवढं सगळं बांधकाम उभं होईपर्यंत कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन काय करत होते हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। अधिकाऱ्यांचं हे बांधकाम निर्माण होताना लक्ष नव्हतं का? जर लक्ष असेल तर त्यांची भूमिका या ठिकाणी संशयास्पद आहे। परंतु एवढं बांधकाम जे आहे ते उभं राहिलेलं त्याच्यानंतर आपण बघू शकतो कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाला माननीय उच्च न्यायालयाने फटकारलं। त्याच्यानंतर आता कुठेतरी नगरपालिका ऍक्शन मोडमध्ये आलेली आहे आणि जमीनदोस्त हे संपूर्ण बांधकाम जे आहे ते केलं जाते आणि हा रस्ता जो आहे तो मोकळा करून दिला जातोय। समोर पनवेल हायवे आहे तिथेही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट असणार आहे। तर जेव्हा आम्ही मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांच्यासोबत संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की फक्त एका परिसरापुरते मर्यादित न राहता संपूर्ण शहरामध्ये जेथे जेथे अनधिकृत बांधकाम आहे तेथे तेथे अशाच प्रकारे जे आहे ते कारवाई केली जाणार आहे। उद्या बदलापूर पश्चिम येथे कारवाई केली जाणार असल्याचं कळतंय। आतापर्यंत प्राथमिक माहिती त्याची समोर आली। जर उद्या हे संपूर्ण बांधकामावरची कारवाई संपली नाही तर उद्याचा परवा देखील होऊ शकतो। परंतु उद्या पश्चिम येथे कारवाई होणार आहे आणि आता या कारवाईनंतर आपण जर पाहिलं तर घोरपडे रोड असेल संपूर्ण तो जो परिसर आहे तेथेही मोठ्या प्रमाणात जे अनधिकृत बांधकाम आहेत त्यांनी अक्षरशः आपले शटर बंद केले, दुकान बंद ठेवलेले आहेत। कारण की ही कारवाईची टांगती तलवार कोणावरतीही येऊ शकते। त्यामुळे आपण जर पाहिलं तर एक भीतीचं वातावरण आहे। ज्यांना ठाऊक होतं, कारण की मगाशी आम्ही एका तरुणाशी संवाद साधला, आपल्या लाईव्हमध्ये देखील तो बोलला की त्यांनी मागील 2 महिन्यापूर्वीच तब्बल 70,000 रुपये टॅक्स जो आहे तो नगर परिषदेला भरला, त्याच्यानंतरही कारवाई होते। परंतु नगर परिषदेच्या माध्यमातून जे आहे ते वारंवार सांगण्यात आलेलं, सूचना देण्यात आलेल्या आणि आता आपण बघू शकतो कुठेतरी ही कारवाई जी आहे ती युद्ध पातळीवरती सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। अग्निशमक दलाची गाडीही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे अधिकारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हे संपूर्ण जे अनधिकृत बांधकाम आहे ते जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे आणि
या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुख्य अधिकारी स्वतः फील्डवरती आहेत आणि ही संपूर्ण कारवाई कशा प्रकारे सुरू आहे त्याचा आढावा आपण घेत आहोत आणि शहरात अशाच प्रकारे जिथे जिथे अनधिकृत बांधकाम आहे तेथे ही कारवाई जी आहे ती केली जाणार आहे आणि या संपूर्ण कारवाईचा आढावा आपण सकाळपासून घेत आहोत। कुठे कुठे कशा प्रकारे ही कारवाई कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे याचा आढावा आपण घेत आहोत आणि मोहन पाम हे मोठं गृहसंकुल आहे, मोठी लोकसंख्या असलेलं गृहसंकुल आहे, त्याच्यासमोरच मोठ्या प्रमाणात हे अनधिकृत या ठिकाणी गाळे होते, दुकानं होती आणि तिथेही आता जर आपण पाहिलं तर ही कारवाई कशा प्रकारे सुरू आहे त्याचा आढावा आपण घेत आहोत। संपूर्ण कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन असेल, अग्निशमक दल असेल, आपत्कालीन विभाग असेल, सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपण बघू शकतो ही कारवाई करण्यात येते आणि धातूर नाही तर जमीनदोस्त ही कारवाई केली जाते। त्यामुळे कारवाई तर होते परंतु सर्वांवरती ही कारवाई होणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि कुठेतरी आपण पाहू शकतो कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन जे आहे ते ॲक्शन मोडमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळते। जेवढंही अनधिकृत बांधकाम आहे त्यांच्यावरती कशा प्रकारे ही कारवाई केली जाते त्याचाच आढावा आपण घेत आहोत। ही संपूर्ण लाईव्ह दृश्य आम्ही बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत जे आहे ते पोहोचवत आहोत आणि शहरात कुठे कुठे काय काय परिस्थिती आहे त्याचाही आढावा आपण मगाशी घेतला, तेही लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवलं आणि आता मोहन पाम येथेही कशा प्रकारे कारवाई सुरू आहे त्याचा आढावा घेत आहोत। स्वतः कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मारुती गायकवाड हे फील्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण कारवाईकडे लक्ष दिलं जात आहे, सगळ्यांशी ते संवाद साधतायत, सगळ्यांना सूचना देत आहेत, विनंतीपूर्वक लोकांना त्यांचं जे अनधिकृत बांधकाम आहे ते सोडायला ते सांगतायत। परंतु आपण बघू शकतो हे बांधकाम पाडल्यामुळे हा संपूर्ण परिसर आपण जर पाहिला तर व्यवस्थित करून देणं ही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण की हा अत्यंत महत्त्वपूर्ण रस्ता आहे। रोज कितीतरी वाहनं इथून जात येत असतात आणि ह्या विटा वगैरे आपण जर पाहिलं तर मुख्य रस्त्यावरती पडलेल्या आहेत आणि तसा त्रास कुठल्या दुचाकी स्वाराला चारचाकी स्वाराला होऊ नये याची ही खबरदारी जी आहे ती कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनानं घेणं तितकंच गरजेचं आहे। सध्या आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण कारवाई कशा प्रकारे सुरू आहे, कशा स्वरूपात सुरू आहे, मुख्य अधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत, सर्व अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी संवाद साधत आहेत। प्रत्येक या कारवाईची घडामोडीची प्रत्येक अपडेट त्यांच्या माध्यमातून घेण्यात येते, प्रत्येक अपडेट त्यांच्या माध्यमातून जी आहे ती पुरवली जाते, सांगितली जाते आणि आताही आपण बघू शकतो कशा प्रकारे हे कामकाज सुरू आहे त्याचा आढावा ते घेत आहेत, स्वतः ते घटनास्थळी आहेत आणि आपण जर पाहिलं तर जेवढंही अनधिकृत बांधकाम आहे ते जमीनदोस्त केलं जाते आणि या कारवाईविषयी आपल्याला काय वाटतं, आपली मतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। बदलापूर शहरात अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक समस्या अगदी प्रामाणिकपणे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा, तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।